नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ। आज आहे संक्रांत। संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। आज आपण पुरणपोळी करणार आहोत, तर चला पुरणपोळीची तयारी करूया। हे पीठ आहे 10 किलो। अर्धा किलोचं हे पीठ आहे। त्याच्यात आपण हळद, मीठ हे टाकणार आहोत। हळद टाकलेली आहे आणि थोडं मीठ टाकत आहे। आपण हे पीठ मळून घेत आहे। छान एकजीव करून हे पीठ मिश्रण मिक्स करून आपण हे कोमट पाण्यात मळत आहोत। हे जे पीठ आहे ना, गव्हाचं आहे। मैद्याच्या पिठाने कसं, मैदा हा शरीरासाठी चांगला नसतो, म्हणून आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। हे सगळं पीठ छानपैकी मळून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने हे पीठ मळून झालेलं आहे। आपण आता ह्या पिठाला थोडंसं तेल लावून घेत आहोत। पुरणपोळीसाठी पीठ हे मऊसर मळून घ्यायचं आहे। छान असं मऊसर पीठ मळून घेतलेलं आहे आपण हे। आणि आता आपण हे पीठ कोमट पाण्यात एका कॉटनच्या सुती कपड्यामध्ये बांधून ठेवून ते कोमट पाण्यात ठेवणार आहोत। हे बघा मैत्रिणींनो, हे असं हे गव्हाचं पीठ आहे, ते आपण कॉटनच्या कपड्यामध्ये असं बांधून कोमट पाण्यात एका टोपामध्ये पाणी घेऊन ते पीठ अर्धा तास आपण ठेवणार आहोत। हे असं अर्धा तास हे पीठ असंच मुरवत ठेवणार आहोत। हे चण्याची डाळ असते ना, ती कुकरला 4 शिट्ट्या करून कुकरमध्ये शिजवून घ्यायची। याला 4 शिट्ट्या करून घ्यायच्या। याच्यामध्ये आपण डाळीमध्ये चण्याची डाळ ह्याचं जे साहित्य आहे ते मी डिस्क्रिप्शनमध्ये लिहून देत आहे, ते तुम्ही पाहावे। हे जे पीठ आहे, गव्हाचं पीठ आहे, ते आपण तेलाने मळून घेत आहोत। अर्धा तास हे पीठ मुरवत ठेवलेलं, त्याच्यामुळे बघा किती मऊसर झालेलं आहे। आता आपण हे मळून घेत आहोत। आता हे जे आपण पुरण आहे पुरणपोळीचं, ते आपण ह्या पिठामध्ये घेत आहोत। आणि हे असं जसं आपण मोदकासारखं करतो ना, तसं सारण मोदकामध्ये भरतो तसंच करायचं आहे। आणि आपण हे असं ह्याच्यात घालून घेत आहोत। बघा, हे अशी छान हे करून घेत आणि थोडंसं हळूहळू प्रेस करून असं प्रेस करायचं आहे। आणि गव्हाच्या पिठामध्ये असं त्याला मिश्रण हे पिठाचं लावून घेत आहोत। आणि पहा, आता आपण ही लाटून घेत आहोत। अशाच पद्धतीने मी तुम्हाला 2 पोळ्या लाटून दाखवत आहे, 2-3 पोळ्या। आणि आपण ही पुरणपोळी छानपैकी, कधीही पुरणपोळी करताना प्रेस करून दाबून असं करू नका,
छानपैकी अलगद, म्हणजे पुरणपोळी फाटत नाही. असं लाटून होत आहे आणि बाजूने पण लाटायचं. मध्येच जर लाटलं तर पुरणपोळी फाटते. अशा प्रकारे आपली पुरणपोळी लाटून झालेली आहे. अशा प्रकारे आपण हे पुरणपोळी आहे आपली. थांबते नंतर. आता ही दुसरी पुरणपोळी आपण लाटून घेत आहोत. ती तव्यावर जी पुरणपोळी आहे ती शेकवून घेतोय आपण. आता ही दुसरी पुरणपोळी. अशा प्रकारे ही दुसरी पुरणपोळी. पहा मित्रांनो, मैत्रिणींनो, सॉरी, ही अशी बंद करून घ्यायची आणि हे जे आहे ते असंच प्रेस करायचं. हे बघा, ही जी पुरणपोळी आहे बघा कशी टम करून फुगत आहे. आपण याला तूप लावून घेऊ. छानपैकी मस्त गाईचं तूप आहे हे, ते आपण लावून घेऊ. अशा प्रकारे आपली पुरणपोळी झालेली आहे. अशा प्रकारे ही पुरणपोळी आपण काढून घेत आहोत. आणि बघा मैत्रिणींनो, हे जे जाळीचं भांडं आहे ना, त्याच्यावर असं पुरणपोळी ठेवायची आहे. ते जाळीचं आहे, त्याच्यामध्ये काय होतं माहिती आहे का, हे पाणी जे असेल ते निघून जातं आणि मग ही त्याला घाम सुटत नाही पुरणपोळीला. तर ही दुसरी पुरणपोळी आपण लाटून घेत आहोत. मग अशी सारखीच आपण बाजूबाजूनेही लाटून घेणार आहोत. आता आपण दुसरी पुरणपोळी तव्यावर टाकली आहे. ह्या पद्धतीने आपण अशा सगळ्या पुरणपोळ्या करून घेणार आहोत. पण ही पुरणपोळी अशा पद्धतीने ही पुरणपोळी शेकवून घेत आहोत. याला पण आपण तूप लावून घेणार आहोत. अशा पद्धतीने छानपैकी पुरणपोळी बघा कशी टम फुगत आहे. पहा मैत्रिणींनो, अशी ही पुरणपोळी टम करून फुगलेली आहे. मस्तपैकी ही छान फुगलेली आहे. हे बघा, हे अशा पुरणपोळ्या तुम्ही करून घ्या आणि छानपैकी संक्रांतीच्या अशा प्रकारे ही पुरणपोळी तयार आहे. असंच तुम्ही करूनही पहा आणि छानपैकी गोड गोड खाऊन घ्या. तर मैत्रिणींनो, आता ही पुरणपोळी तर झालेली आहे. तर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. गोड खा मस्त. आज संक्रांत निमित्त